येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसना महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रवेश शेतकरी करू देणार नाही, इथपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवली. राज्यभरातून प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात 13 जिल्ह्यातील शेतकरी शनिवारी पंढरपुरात एकवटलेले. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पंढरपुरात शासकीय पूजेसाठी येतात. त्याआधीच त्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी भर पावसात पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी काढून नामदेव पायरी येथे विठ्ठलाला साकडं घातलं. वाखरी मैदान ते विठ्ठल मंदिर असा सुमारे 3.5 किलोमीटर अंतराचा प्रवास शेतकऱ्यांच्या या दिंडीने केला. हातात भगवे ध्वज, टाळ मृदुंगाचा गजर आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणांनी यावेळेला संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला. ही दिंडी विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीवर पोहोचल्यानंतर तिथे आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील आणि अभिजित पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि 13 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येत सामूहिक प्रार्थना करून विठुरायाच्या चरणी साकडं घातलं. काय सांगा? निसर्ग देखील आमच्या बाजूला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. विठ्ठलाला आम्ही साकडा घालणार आहोत. ती सुबुद्धी मिळावी आणि 25 तारखेला आषाढीच्या दिवशी या महाराष्ट्राला एक खुशखबर म्हणून एका दिवशीला 25 तारखेला मुख्यमंत्री जे असतात ती सरकारी पूजा त्या विठ्ठल रुक्माची करत असतात. आम्ही 8 दिवस अगोदर म्हणजे आज जातोय आणि आम्ही मेळावा घेऊन नामदेव पायरीपर्यंत जाऊन विठ्ठलाला साकडे घालतोय आणि हीच मागणी करतोय की या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्या. 8 दिवस आहेत, 8 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस सद्बुद्धी यावी. आणि आज निर्वाणीचा इशारा देतो की आषाढ एकादशीच्या दिवशी विठ्ठल भक्त सगळे शेतकरी आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांचे जे आहे संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे, त्यांना दिलासा दिला पाहिजे. आणि आषाढ एकादशीच्या दिवशी देवेंद्र फडणवीसनी हा महामार्ग रद्द केल्याची घोषणा केली पाहिजे. नसेल तर आजचा हा जो लढा आहे हा फक्त ट्रेलर आहे. येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसना महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रवेश शेतकरी करू देणार नाही, इथपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवली. हे यांचं पण घ्यायचं. शक्तीपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नाही असा दावा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केलाय. सरकार हा प्रकल्प रद्द करेपर्यंत लढा थांबणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.